तर नमस्कार पब्लिक. आज सकाळी 4 वाजताच निघालो होतो बघा नांदेडला जायसाठी. गाडीवर रिकामी कॅरेट बांधले आणि निघालो बघा नांदेडच्या दिशेने. कारण आज आपल्याला नांदेडच्या बीटवर जाऊन माळव आणायचं होतं. सगळ्यात पहिले कापशीला येऊन आपले बाकीचे शेवडे पण मेंबर आहेत त्यांच्यासोबत चाय वगैरे पिल्या. चाय वगैरे पिऊन तिथून आता आम्ही निघालो डायरेक्ट नांदेडच्या दिशेने. आता घरून एकटा निघालो, कापशीपर्यंत आलं की आम्ही झाले 4 जण. तसं तर मी 4-5 दिवस झालं रेग्युलरच चलो, पण मला काय ब्लॉग बनवणं झालं नाही. म्हणलं आज ब्लॉग बनवावं. 4 वाजता निघालेलं आम्हाला नांदेडमध्ये यायला 5:30 वाजले. 5:30 वाजता आम्ही नांदेडमध्ये आलेल्या. सगळ्यात पहिले तर मार्केट सगळं फिरून बघल्या काय काय भाव चालू आहे. मग आता जास्त उशीर न करता एक वांग्याचं कॅरेट घेतलं, 2 टमाट्याचे कॅरेट आणि मिरची वगैरे घेतली, जेवढी पण लागणार होती तेवढी. आता 7 वाजेपर्यंत आमचा सगळा माल वगैरे तर घेणं झाला होता. आता 7 वाजता म्हणले की नाश्ता वगैरे करून घेऊता. मग एक हॉटेलवर येऊन सगळ्यात पहिले तर दही पोहे मागवले. दही पोहे खाली आणि चाय पिला. चाय वगैरे पिऊन आता सगळं सामान गाडीवर वगैरे बांधून घ्यायचं होतं. आता चौघांच्या गाडीवर सगळं जेवढं पण जास्तीचं सामान वगैरे बांधून टाकून दिले आम्ही. जसं बाहेर निघावं म्हणलं तशी अशी ट्रॅफिक लागली होती, पण कसं बस त्या ट्रॅफिक मधून बाहेर निघाल्या. आता नांदेडून डायरेक्ट आलो मी 1 तासभरामध्ये घरी येऊन सगळा माल आपल्या झाडाखाली उतरून घेतला. सगळा माल झाकून वगैरे ठेवला पाणी मारून आणि मी आलो लगेच शेताकडे. कारण काल जे आपण ठिबक आतरलं होतं त्याच्यातलं अर्ध ठिबक आतरणं राहिलं होतं. तेच ठिबक तेवढं आतरून घ्यावं म्हणलं आज. कारण तसं पण घोंगऱ्याचा बाजार उशिराच भरते, त्याच्यामुळे मला सगळं ठिबक वगैरे आतरून घेतलं 1 तासभरामध्ये. आता 12 वाजेपर्यंत माझं इथलं सगळं ठिबक वगैरे आतरणं झालं होतं. 12 वाजता पप्पाला फोन लावून बोलून घेतलं. पप्पा गाडी घेऊन गेले होते. पप्पाला आपल्या स्प्लेंडरवर माल बांधून दिलो आणि मी आपली सिटी डॉन घेतलं होतं. सिटी डॉन आपली 2-3 महिने झाले लगातार बंद. गाडी तशी तर चालू झाली, पण गाडी बार बंद पडू लागली ऑइल नसल्यामुळे. त्याच्यामुळे गाडी बांधूनच आम्ही आणल्या दुकानात. शेवटी गाडी गॅरेजवर लावलो. तिथून आता गाडीवर आपल्या पवनाला सगळं सांगून मी तिथून निघालो आता बाजारामध्ये. कारण बाजारात पहिलेच उशीर आलो होतो. मग बाजारात आलेल्या सगळ्यात पहिले तर आपला माल वगैरे सगळा लावून घेतला. आता सगळं माळ वगैरे रचलं होतं तेवढ्यातच आपल्या वाऱ्याचं आगमन झालं. कारण वारं होतं असं बेकार सुटलं होतं. तेवढ्यातच कसं बसं 5 वाजेपर्यंत आपला अर्धा माल तर विकला होता. आता मला माल विकत काय व्हिडिओ काढणं झालं नाही. शेवटी आपला 7 वाजेपर्यंत सगळा माल विकला. पप्पा गाडी घेऊन गावाला गेले होते, त्याच्यामुळे पप्पाला फोन लावून बोलून घेतलं. तेवढ्यात पप्पा पण आले. आता तर पब्लिक मी जातो घरी, तर तुम्ही जाता फॉलो तेवढं करून जा.